चंद्रपुर जिले के बल्लारपुर पंचायत समिति में हिरकणी कक्ष का शुभारंभ महिलाओं के लिए किया गया। तो आइए जानते हैं इस हिरकणी कक्ष के बारे में क्या जानकारी दी गई। राज्य सरकार के 100 दिन के कार्यक्रम के अंतर्गत शासन द्वारा विविध उपक्रम चलाए जा रहे हैं, जिसमें सुकर जीवनमान अभियान के अंतर्गत चंद्रपुर जिले के बल्लारपुर पंचायत समिति में हिरकणी कक्ष की शुरुआत की गई। गौरतलब है, बड़ी संख्या में ग्रामीण भागों से महिलाएं विभिन्न कामों के लिए पंचायत समिति पहुंचती है और उनके लिए पंचायत समिति द्वारा शुरू किया गया हिरकणी कक्ष काफी लाभदायक है। इन महिलाओं में बच्चों को स्तनपान करने वाली महिलाओं का भी समावेश है और बच्चों को स्तनपान करने के लिए उन्हें एकांत की आवश्यकता रहती है। तो आइए सुनते हैं इसके संबंध में बल्लारपुर के गट विकास अधिकारी धनंजय सालवे ने क्या जानकारी दी। आमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आदरणीय विवेक जॉन्सन सर यांची संकल्पना अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो 100 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक कार्यालयात जनतेकरता सुकर जीवनमान अंतर्गत सोयी सुविधा असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये अभ्यागत कक्ष असेल, महिलांचा आत्मसन्मान वाढवण्याकरता हिरकणी कक्ष, त्यांना एक दुपारच्या वेळेला त्यांना आपल्या भावना मोकळ्या करता आल्या पाहिजे म्हणून एक मोकळा कक्ष आम्ही या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने निर्माण केलेला असून महिलांना आत्मसन्मान देण्याकरता ज्याही काही महिला आमच्याकडे लाभार्थी म्हणून येत असतात, उमेद अंतर्गत महिला येतात, कुठल्याही शासकीय कामानिमित्त महिला येतात, तर आमच्याकडे अशी कुठलीही सोय नव्हती। कधी कधी बाळाला दूध न पाजता आल्यामुळे बाळ उपाशी राहत होतं। ही एक समस्या आमच्या समोर आल्यामुळे आणि सगळ्या महिलांची मागणी असल्यामुळे या हिरकणी कक्षाचं आपण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, जे आता महिलांच्या सतत म्हणजे वापराकरता उपयोगाकरता आता येणार आहे। वहीं यहाँ पर कार्यरत एक महिला कर्मचारी ने इस संबंध में अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आमच्या पंचायत समिती बल्लारपूर कार्यालयामध्ये हिरकणी कक्ष एक मोकळा श्वास या स्वतंत्र कक्षाची एक स्थापना करण्यात आलेली आहे। सदर कक्ष हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसाचा कृती कार्यक्रमाअंतर्गत आणि आमच्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री धनंजय साळवे सर यांच्या पुढाकारातून निर्माण करण्यात आलेला आहे। हा कक्ष स्पेशली म्हणजे जे आमच्या कार्यालयामध्ये बाहेरगावून महिला येतात, स्तनदा माता येतात, त्यांच्यासाठी बाळाला दूध पाजण्यासाठी वगैरे एक स्वतंत्र व्यवस्था असावी असं सरांच्या मनात होतं। त्यानिमित्त हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। याचा उपयोग तर बाहेरच्या महिलांना होईलच, तसंच आमच्या कार्यालयातल्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्या स्वतःसाठी पण हा कक्ष हा एक हक्काचं स्थान आहे असं मला वाटतं। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।